नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग बनवूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तव्यावर केलेले सँडविच। अगदी कुरकुरीत होतात आणि कमी साहित्यामध्ये, बटाटे नसते तरीही चालेल आणि मुलं सुद्धा आवडीने खातील। तर बघू शकता किती छान झालेले आहेत। तर चला मग करूया सँडविचची तयारी। इथे घेतलेले आहेत ब्रेड, कोथिंबीर, चीज, बटर, मेयोनीज, टोमॅटो सॉस, कापलेला कांदा, काकडी आणि टोमॅटो, तिखट, मीठ। तर आता लावून घेऊया ब्रेडवर टोमॅटो सॉस। आणि त्यावर ठेवायची कापलेली काकडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता घालायचं भरपूर असं चीज। आता ते ठेवायचं थोडंसं बाजूला आणि दुसऱ्या ब्रेडला लावून घ्यायचं मेयोनीज। तर अशा प्रकारे एकमेकावर ठेवूया तव्यावर। तवा इथे आधीच गरम करायला ठेवला होता। त्यावर टाकायचं बटर, अशा प्रकारे सँडविच भाजून घ्यायचं। तर आता त्यावर ठेवायचं वजन। एक ताट घेतलं आणि त्यावर थोडंसं वजन ठेवायचं। त्यामुळे सँडविच असे दबून राहतील आणि छान प्रकारे भाजतील। तर बघू शकता, आता दुसऱ्या साईडनं भाजून घेऊया। खूप छान सोनेरी रंग आलेला आहे। तर अगदी तसंच पहिल्यासारखं थोडंसं ताट ठेवून ओझं ठेवूया। तर इथे बघू शकता दोन्ही साईडने सँडविच खूप छान खरपूस भाजलेले आहेत। तर चला मग त्यावर टाकूया चीज। रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि नक्की तुमच्या मुलांना सँडविच करून द्या। धन्यवाद।